लेबर पण त्यांच्याकडे नाही, ते स्वतः काम करतात, खूप कष्टाळू जिद्दी आहे. तर आज त्यांच्याकडे काय कॅपॅसिटी आहे आणि सुरुवात कधी केली तर त्या संदर्भातली माहिती त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण कुक्कुटपालन संदर्भातले नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून देत असतो. पण मी पारदर्शक म्हणून ही नवी जागा कशी वापरली, बरोबर. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असला तरी दिसती. हां, तुम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात कधी केली, किती कॅपॅसिटीपासून केली आणि आज तुमच्याकडे किती कॅपॅसिटीचा फार्म आहे ते थोडक्यात सांगा. नमस्कार. तर सर्वात प्रथम तुमचा परिचय करून द्या. मी विश्वास डोंगारे, राहणार केळा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्हाला याच्यामध्ये यश अपयश मिळतच गेलं असेल. यश अपयश हे व्यवसायामध्ये येतच. हां, आणि खास करून मागचे दिवस जे पोल्ट्रीमध्ये चांगले गेले त्याचा मला खूप वाईट वाटलं. बरं कारण बरं. की त्यावेळेस माझ्याकडे बॅचेस नव्हत्या. आता मी पूर्ण फार्मिंगला ओपन मध्ये घेऊन आलो. आता परत माझ्याकडे जवळपास 6 ते 7 हजार पक्षी आता ओपनला आहे. बरोबर. मग आता ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेला आपली कॅपॅसिटी किती होती? माझी कॅपॅसिटी त्यावेळेस 600 पक्ष्यांची होती फक्त. 600 पक्ष्यांपासून आणि आज आपल्याकडे किती कॅपॅसिटी आहे? आता माझ्याकडे जवळपास 8,000 कॅपॅसिटी आणि माझ्याकडे 6,000 पक्षी आता सध्या आहे. बघा मित्रांनो, 5 वर्षामध्ये 600 पक्ष्यांपासून सुरू केलेलं कुक्कुटपालन आज 8,000 कॅपॅसिटीचे फार्म आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल तर फार्म कशा पद्धतीचा आहे आणि असे नाही, एकदम हेवी छान पद्धतीचं कंस्ट्रक्शन, त्याचबरोबर जे काही मॅनेजमेंट, ड्रिंकर फिल्टरचे अलाइनमेंट, साईडने साईड मंडप, टाक्यांवरती सावली आणि शेडच्या दोन्ही बाजूनी झाडांची लागवड केली, जे की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ओपन शेड आहे. ओपन शेड उन्हाळ्यामध्ये परिणामकारक म्हणजे आपल्याला परफॉर्मन्स मिळत नाही, वजन मिळत नाही, मरतूक होते. तर तुम्ही खूप छान पद्धतीने नियोजन केलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या शेडच्या दोन्ही बाजूनी उंच वाढणाऱ्या झाडांची लागवड केली पाहिजे, त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि 600 पक्ष्यांपासून सुरू झालेलं कुक्कुटपालन आज 8,000 कॅपॅसिटी आहे आज. तर भविष्यामध्ये अजून याला किती कॅपॅसिटीचा फार्म बनवायचा प्लॅनिंग आहे? जवळपास 40-50 हजार बर्ड माझ्याकडे वन टाइम बसले पाहिजे एवढी कॅपॅसिटी करायची मला. नक्कीच. आणि माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं काम चांगलं आहे. काम चांगलं राहिलं, पॉझिटिव्ह असाल तर नक्कीच तुम्ही ते यश पण गाठू शकतात, संपादन करू शकतात. आणि हे मला खूप आवडलं की पॉझिटिव्ह आहात. 50,000 हो किंवा 1,00,000 हो, पण करायचं आहे, स्वप्न आहे, कुठला तरी गोल आपल्या मनाशी असेल तर त्या दिशेने माणूस वाटचाल करत असतो. आणि प्रत्येक फार्मर मित्रांनी गोल सेट करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर पक्षी आल्यानंतरच बरेच जण म्हणतात पहिल्याच आठवड्यामध्ये पक्षाची वाढ नाही, पहिल्याच आठवड्यामध्ये पक्षी मरतूक होतोय, मार्केट मिळेल का, पक्षी एवढा जगेल का. सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो की पक्षी आपल्या शेडमध्ये आल्यानंतर जोपर्यंत लिफ्टिंगला काट्यामध्ये जात नाही तोपर्यंत त्याचं कॅल्क्युलेशन करायचं नाही. आणि कॅल्क्युलेशन बसतच नाही त्याचं. कॅल्क्युलेशन बसतही नाही. तुम्ही ते बघितलंय. तर बरेच फार्मर मित्रांकडे हेच कॅल्क्युलेशन असतं की बाबा एवढे पक्षी आले, एवढं फीड खाईल, एवढं वजन देईल. पण त्याला वातावरण आहे, आपलं काम आहे, आपलं पाणी आहे, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहे. जसं की तुम्ही व्हॅक्सिन कसं करतात? व्हॅक्सिन आम्ही पक्षी आल्याच्या नंतर 6व्या-7व्या दिवशी आम्ही लासोटा करतो डोळ्यामधनं. बरोबर. त्याच्यानंतर 12व्या-14व्या दिवशी गंभोरो करतो आणि परत 21व्या दिवशी लासोटा करत असतो. तो 21व्या दिवशी कसा करतात? तो आम्ही ड्रिंकर मध्ये करतो पाण्यात. तो सिंगल डोस की डबल डोस करतो. डबल डोस करतात. अरे वा. आणि हां, बरोबर आहे. बरेच जण व्हॅक्सिन पण टाळतात, व्हॅक्सिन करत नाही. व्हॅक्सिन जर टाळलं ना तर येणाऱ्या काळामध्ये 35-40 दिवसाच्या नंतर पक्षाला राणीखेसारखा आजार दिसतो येऊ आणि शकतो. एक वेळेस जर समजा लॉट बसला तर इव्हन आपण त्याच्यामध्ये परत पोल्ट्रीमध्ये पाऊल ठेवू शकत नाही. बरोबर बरोबर. त्यासाठी भरपूरशा बॅचेस आहे की कुणाकुणाचे 2-2, 3-3 हजार पक्षी 2-2-2-2.5 किलो वजनामध्ये बॅचेस बसलेले आहे डायरेक्ट अक्षरशः. त्यासाठी आपल्याला व्हॅक्सिनेशन असेल, व्हॅक्सिनेशन करणं 100% गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून काय काळजी घ्यायला पाहिजे? काळजी म्हणजे जसं आपण सकाळी आल्याच्या नंतर आपलं लिटर कंडिशन पाहणं, त्याला रॅकिंग करणं, पाण्याचे भांडे धुणं, फीडचे भांडे वर उचलून घेणं उन्हाळ्याच्या टायमामध्ये, असे भरपूरसे छोटे मोठे कामं राहतात पोल्ट्रीमध्ये. तर मला सांगा की आज आपला किती दिवसाचा पक्षी आहे? आज माझा 34 दिवसाचा पक्षी आहे. माझ्याकडे तुम्ही लिटर कंडिशन बघू शकता कशी येते. हो. मी याला रोज रॅकिंग करत असतो. माझी ड्रिंकर कंडिशन बघू शकता कशी येतं. त्याला मी दिवसातून 3 वेळेस धुत असतो. माझी जी पाईपलाईन आहे, इव्हन सगळे फार्मर लोक जे आहे तर नळी जी येतं ती ब्ल्यू कलरची असते, ब्लू कलरची वापरतात. पण मी पारदर्शक म्हणून ही नळी जागा कशी वापरली, बरोबर. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असला तरी दिसती. पाईपलाईन स्वच्छ आहे का नाही ते आपल्याला कळतं, इमिजिएट कळतं. हो. त्यामुळं मी
ह्या अशा पद्धतीची पाईपलाईन वापरतो याच्यामध्ये. नाही, अगदी बरोबर मित्रांनो. बघू शकतात की फार्ममध्ये जे काही ड्रिंकरची मांडणी केलेली आहे, प्रत्येक ड्रिंकरचा तुम्ही बघाल तर जनरली आपण बघतो ब्ल्यू कलरची लाईन इथे ट्यूब लाईन वापरली जाते. त्यामुळे काय होतं की आतमध्ये जे काही पाणी वरून मेन पाईपलाईनवरून आतमध्ये येऊन ड्रिंकरकडे येतं ना, तर आपल्याला लक्षात येत नाही की पाण्याची क्वालिटी काय आहे. टाकीमध्ये पाणी एकदम शुद्ध आहे, पण पाईपलाईनमध्ये आल्यानंतर पाईपलाईनमध्ये कुठे शेवाळ आहे का ते आपल्याला लक्षात येत नाही. पण ह्या ट्यूबलाईनमुळे काय होतं की पारदर्शक आहे, तर त्यामुळे लगेच कळतं याच्यात शेवाळ कुठलंही तयार झालेलं नाही, याच्यामध्ये कुठलाही घाण कचरा नाही आहे, म्हणजे पाईपलाईन आपली ओके आहे. आणि हेच मेन कारण आहे की तुम्ही तुमच्या पक्षांमध्ये पाईपलाईन चालू बॅचेसमध्ये 2 वेळेला 3 वेळेला साफसफाई करत असतात. त्याबरोबर मग पाणी शुद्धीकरण वगैरे देत असाल ना? हो, पाणी शुद्धीकरण देतो ना. हां, नाही तर मग असं नाही की बाबा पाईपलाईन साफ केल्या म्हणजे काही द्यायचं नाही. पाणी शुद्धीकरण देतो, ऑनक्लीन देतो. हां. आणि त्याचबरोबर आहे बघा माझं उन्हाळ्यासाठीचं मॅनेजमेंट बघा, म्हणजे आज तारीख जर बघितली तर आजची तारीख आहे तुमची 16 फेब्रुवारी. 16 ऊन बऱ्यापैकी पडायला लागलं आणि तुम्ही आत्ताच हे नियोजन केलं आहे, खूप छान पद्धतीने आहे. जे आपण याला साईड हाईट म्हणतो ना, तर हे सुद्धा मित्रांनो प्रत्येक फार्मर मित्रांनी आपल्या फार्मवरती अशा पद्धतीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण या वर्षाचा उन्हाळा हा कडक राहणार आहे, म्हणजे नेहमीच दरवर्षीच ऊन जास्त पडतं. तर उन्हापासून उष्माघाताची मर होणे, साईड मंडप नसेल तर शेडच्या आतमध्ये 5 ते 6 फुटापर्यंत आतमध्ये ऊन येणं आहे ना, हा प्रकार बघितलं तर साईडनं झाडं पण लागवड केली आहे बऱ्यापैकी, तरी पण तुम्ही नेट मारलंय. याचा फायदा होतो का? हो, खूप फायदा होतो. कसं आहे आता झाडाची पाल गळती होते बऱ्याचशा प्रमाणामध्ये आणि आतमध्ये ऊन येतच. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की ऑलरेडीच ज्यावेळेस पालवी येईल ती येईल, त्याच्या अगोदरच आपण शेडनेट लावून घेतलेले आहे साठी, म्हणजे जेणेकरून पक्षाला आपल्या ऊन लागणार नाही, थंडावर राहील शेडमध्ये. थंडावा राहील. आता पक्षी बघा 34 दिवसाचा पक्षी, पक्षाची ग्रोथ बघा कशी येतं. हो, ग्रोथ एक नंबर आहे. 34 दिवसाला म्हटलं गेलं तरी बघा, आता काही ब्रोडिंगमध्ये याला थंडी मिळाली आणि काही जो पिरियड होता याला ऊन पण मिळालं आहे, म्हणजे उन्हाळा स्टार्ट झाला आहे. मित्रांनो, आपणही आपल्या पक्ष्यांची काळजी घ्या. मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं. जसं तुम्ही सांगितलं की आज दिवस आहे तुमच्या पक्ष्यांचा 34 आणि 34 दिवस असतानाही तुम्ही आजही रॅकिंग करतात. हो, करतो ना. हे बघा ना, खाली बघा, रॅकिंग एकदम छान आहे. हातामध्ये घेऊन बघू शकता की एकदम ॲक्च्युली याच्यात मॉइश्चरचंही प्रमाण आहे आणि ड्रायनेस पण आहे, म्हणजे असं नाही की पूर्ण ओलावाच आहे. तर अशा पद्धतीचं लिटर प्रत्येक फार्ममध्ये जर असेल तर शेडमध्ये माशांचं प्रमाण कमी राहतं. पक्ष्याची काय विष्ठा टाकतात, पक्ष्यांची काय ड्रॉपिंग आहे ती पण नॉर्मल असते, म्हणजे शेडमध्ये उग्रवास नसेल तर माशा तयार होणार नाही. पक्ष्यांमध्ये सर्दी आपण म्हणतो, चिकचिक आवाज, प्रॉब्लेम येत नाही, असायटीस सारखे प्रॉब्लेम येणार नाही. आणि हेच महत्त्वाचं आहे की ह्या गोष्टीची काळजी प्रत्येक फार्मर मित्रांनी घेतली पाहिजे. तर अजून काय सांगाल पोल्ट्री व्यवसायाबद्दल? नक्कीच. तर तुम्ही हे जे काही कुक्कुटपालन करताय तर याच्यामध्ये तुम्हाला कोणाची साथ मिळते, कोणाची मदत मिळते की तुम्ही एकटेच करतात कामं? हे जे मला याच्यामध्ये साथ मिळते माझ्या भावांची, वडिलांची. आता इव्हन मी जर कुठे बाहेर असलो तर आई वडील असतात, आई असते, भाऊ असतो, माझ्या पाठीमागे काम करून घेतात. एवढं बरोबर, अगदी बरोबर आहे मित्रांनो. का यापूर्वी पण एक व्हिडिओ बनवला आहे, एक छोटासा 12 वर्षाचा मुलगा आणि त्या मुलाने पोल्ट्री फार्मिंगमध्ये भावाला मदत केली. म्हणजे नक्कीच आपल्या कुटुंबातील किमान 2-3 व्यक्तींना तरी कुक्कुटपालन संदर्भातल्या बेसिक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. कारण की इव्हन आता आम्ही ज्यावेळेस समजा आपल्या घरी एखादा कार्यक्रम असला, आपल्याकडनं येणं नाही होत पोल्ट्रीवर, त्यावेळेस हे काम कोण बघेल? तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम येतील.